फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात 35 मंत्री घेणार शपथ। मंत्रिमंडळ विस्तारात भाजपचाच वर्चस्मा, गृह आणि अर्थ खातं भाजपकडेच राहणार असल्याची माहिती। अजित पवार दिल्ली दौऱ्यावर, अमित शहांची घेणार भेट। अर्थ खात्यासह मोठी खाती पदरात पाडून घेण्यासाठी दादांच्या दिल्ली दरबारी वाटाघाटी। आज पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक, महत्त्वाच्या निर्णयांची शक्यता। दिल्लीत शरद पवारांच्या 85व्या वाढदिवसाचं जंगी सेलिब्रेशन, कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर तलवारीनं कापला केक। अजितदादा, सुनेत्रा पवार, पार्थ पवारांनी घेतली भेट। लोकनेते गोपीनाथ मुंडेंची आज जयंती, नेते कार्यकर्त्यांची गोपीनाथ गडावरती अभिवादनासाठी गर्दी, लोकनेत्याच्या आठवणीला उजाळा। बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांची हत्या पवनचक्की खंडणी वादातून पोलिसांना संशय। खंडणी प्रकरणी धनंजय मुंडेंचे निकटवर्तीय वाल्मिक कराड, विष्णू साठे आणि सुदर्शन गुलेंवरती गुन्हा दाखल। परभणीमध्ये संचारबंदी, इंटरनेटही बंद। आतापर्यंत 40 जण पोलिसांच्या ताब्यात। SRPF पथक शहरामध्ये तैनात। एसटी महामंडळाने बस फेऱ्या थांबवल्या। वैवाहिक कारणानं आत्महत्या करणाऱ्या पुरुषांमध्ये देशात महाराष्ट्र पहिल्या नंबरवर। NCRBच्या 2022च्या अहवालानुसार 697 पुरुषांनी संपवलं जीवन। आज पुणे शहरातील पाणीपुरवठा दिवसभर बंद राहणार। जलशुद्धीकरण केंद्राच्या देखभाल दुरुस्तीसाठी पाणीपुरवठा बंद। शुक्रवारी कमी दाबाने पाणीपुरवठा होणार।